नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो सर्वांसाठी उपयुक्त आहे. वाचलेलं कायम आपल्या लक्षात कसं ठेवायचं याबद्दलची माहिती आणि टिप्स देणारा निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं, तेही मोफत. आज आपण पाहणार आहोत वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, अभ्यास करताना किंवा एखादं महत्त्वाचं पुस्तक वाचताना आपण खूप मेहनत घेतो, परिश्रम घेतो, रात्रंदिवस ते पुस्तक वारंवार वाचत असतो. पण काही दिवसांनी ते सर्व विसरून जातो ना. तुम्हाला देखील असं होतंय का तुमच्या बाबतीत? तर तुमच्या सोबतही असंच होतंय का? तर हो, तर आजचा हा विषय मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत वाचलेलं कायम कसं लक्षात ठेवायचं. याचं काही अत्यंत सोपे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले मार्ग या ठिकाणी मी सांगणार आहे. हा व्हिडिओ जास्त मोठा नाही, त्यामुळे प्रत्येक मुद्दा बारकाईनं शेवटपर्यंत नक्की ऐका. 1. समजून वाचा. फक्त पाठांतर अर्थात घोकमपट्टी करू नका. फक्त शब्दांचे पोपटपंचीसारखे पाठांतर केले तर ते मेंदूतून खूप लवकर पुसलं जातं. त्याऐवजी तो विषय पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा, आकलन करा. पाठांतर केलेलं परीक्षेपर्यंत लक्षात राहते, परंतु समजून घेतलेलं आपल्या आयुष्यभर लक्षात राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उदाहरणार्थ, पाणी 100 अंश सेल्सिअसवर उकळते हे नुसतं पाठ करण्यापेक्षा उष्णतेमुळे पाण्याचं कण वेगाने हालचाल करतात आणि त्यामुळे पाण्याला उकळी येते. हे त्यामागचे खरे वैज्ञानिक कारण जर आपण समजून घेतलं तर ते तुम्ही कधीच विसरणार नाही. 2. मोठ्या आवाजात वाचन करा. म्हणजेच काय? प्रगट वाचन करा. जेव्हा आपण मनातल्या मनात वाचतो तेव्हा आपले लक्ष विचलित होण्याची आणि झोप येण्याची जास्त शक्यता असते. पण मोठ्यानं वाचल्यानं आपले डोळे, कान आणि बोलण्याची क्रिया हे सर्व जे अवयव आहेत ते एकाच वेळी सक्रिय होतात आणि जे वाचलेलं आहे ती माहिती तुमच्या मेंदूत पक्की कोरली जाते. उदाहरणार्थ, इतिहासातील एखादा कठीण धडा शांतपणे वाचण्याऐवजी तो एखाद्याला गोष्ट सांगतोय अशा स्पष्ट आवाजात मोठ्यानं वाचा. तुम्हाला तुमच्या एकाग्रतेत लगेच मोठा फरक जाणवेल. करून पहा. 3. स्वतःच्या शब्दात लिहून काढा. नुसते वाचून भागणार नाही, तर वाचलेलं कागदावर उतरवणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भाषेत एखादं उत्तर लिहिता तेव्हा तुमचा मेंदू त्या माहितीवर अधिक विचार करतो आणि ती माहिती पक्की करण्याचं काम करतो. एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं होतं. उदाहरणार्थ, शाळेत शिक्षकांनी शिकवलेला एखादा महत्वाचा भाग घरी आल्यावर पुस्तकात न पाहता स्वतःच्या सोप्या आणि साध्या भाषेत एका वहीत लिहून काढा. 4. छोट्या आणि सुटसुटीत नोंदी तयार करा. संपूर्ण मोठा धडा तसाच जशाच्या तसा लक्षात ठेवणं कोणाला शक्य नसतं. त्या मोठ्या माहितीचं छोट्या आणि सोप्या मुद्द्यांमध्ये रूपांतर करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांनी केलेलं महत्वाचं कार्य आणि स्थापन केलेलं स्वराज्य आणि जिंकलेले किल्ले असे मुख्य जर 4 भाग तुम्ही केले तर तो संपूर्ण धडा लक्षात राहतो, एका दृष्टिक्षेपात आपल्याला समजतो. करून पहा. 5. वारंवार उजळणी करा. माणसाचा मेंदू मित्रांनो जुन्या गोष्टी पुसून नवीन गोष्टी सातत्यानं साठवण्याचं काम करत असतो. त्यामुळे एकदाच वाचून कोणीही विद्वान होत नाही. उजळणी हाच अभ्यासाचा खरा पाया आहे. उदाहरणार्थ, आज जो तुम्ही अभ्यास केला आहे तो संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा फक्त नजरे घालून घाला.
वारंवार उजळणी केल्यानं माहिती कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यासाठी उजळणी करत राहा. 6. इतरांना समजावून सांगा. होय मित्रांनो, तुम्ही जे वाचलेलं आहे ते लक्षात ठेवण्याचा हा आजवरचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो तेव्हा आपल्या स्वतःच्या संकल्पना अत्यंत स्पष्ट होतात. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राला एखादा कठीण विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा. यामुळे त्याचीही मदत होईल आणि तुमचाही तो विषय एकदम पक्का होईल. 7. चित्र, तक्ते आणि आकृत्यांचा प्रभावी वापर करा. आपल्या मेंदूला अक्षरांपेक्षा आणि शब्दांपेक्षा चित्रे, आकृत्या आणि रंग खूप लवकर समजतात आणि ते मेंदूत चित्रपटासारखे साठवले जातात. उदाहरणार्थ, भूगोलाचा अभ्यास करताना थेट नकाशांचा वापर करा किंवा विज्ञानाचा अभ्यास करताना आकृत्या काढून त्यातील नावे लक्षात ठेवा. 8. अभ्यास करताना लक्ष तुमचं पूर्णपणे केंद्रित करा. होय, अभ्यास करताना आजूबाजूला गोंधळ असेल किंवा तुमचे लक्ष मोबाईलवरती, दूरदर्शनवर किंवा टीव्हीवर किंवा भ्रमण दूरध्वनीवर म्हणजे मोबाईलवर असेल तर तुम्ही किती वेळ पुस्तकासमोर बसलात, किती वेळ वाचलं तरी काहीही उपयोग होणार नाही. उदाहरणार्थ, अभ्यासाला बसताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद करा. दुसऱ्या खोलीत ठेवा आणि शांत एकाग्रचित्तेनं अभ्यासाला बसा, शांत वातावरणात. यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल आणि जे वाचलेलं आहे ते तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. 9. योग्य झोप अर्थात पुरेशी विश्रांती घ्या. होय, दिवसभर काम करून थकलेल्या मेंदूला विश्रांतीची नितांत गरज असते. शांत झोपेमुळे आपण दिवसभरात जे काही वाचलं आहे ते मेंदूत योग्य जागी साठवले जाण्याची प्रक्रिया घडत असते. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत जागरण करून स्वतःला त्रास देण्याऐवजी वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठून प्रसन्न आणि शांत वातावरणात तुम्ही अभ्यास करा. 10. अभ्यासात नियमित सातत्य ठेवा. कोणतीही मोठी गोष्ट मित्रांनो एका दिवसात कधीच साध्य होत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अभ्यासात रोजचे सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. रोज थोडा वेळ का होईना पण वाचनाची सवय कायम ठेवा. उदाहरणार्थ, दररोज ठरवून 1 किंवा 2 तास प्रामाणिकपणे अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळी अजिबात ताण येत नाही आणि आपला आत्मविश्वास वाढत असतो. 11. कठीण शब्दांच्या सोप्या आणि गमतीदार गोष्टी बनवा. होय, ही एक अत्यंत महत्वाची आणि जादा पद्धत आहे. काही वेळा काही उत्तरे खूप कठीण असतात. अशा वेळी त्या शब्दांची पहिली अक्षरे घेऊन एखादी सोपी आणि गमतीदार गोष्ट किंवा सोपं वाक्य तयार करा. यामुळे किती अवघड उत्तरे आणि याद्या अगदी हसत खेळत तुमच्या लक्षात राहतात. शेवटी एक अत्यंत महत्वाचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा कायमस्वरूपी, ते म्हणजे समजून केलेला अभ्यास, अधिक वेळेवर केलेली उजळणी, अधिक नियमित सराव बरोबर कायम लक्षात राहणारा अभ्यास. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, या सर्व सोप्या सवयी आजपासूनच लावून घ्या आणि मग पहा तुमचा अभ्यास कसा सोपा होतो ते. आणि ह्या सर्व बाबी मी स्वतः केलेल्या आहेत. तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त वाटेल याची निवेदक विठ्ठल पवार यांना खात्री आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना नक्की पाठवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला मित्रांनो जोडलेले राहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की तुम्हाला माईक वरती सुंदर बोलायचंय, तुमचं स्वतःचं म्हणणं व्यवस्थित शब्दात मांडायचंय, तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचंय, वक्ता व्हायचंय, उत्कृष्ट तुम्हाला भाषण करता यावं असं वाटत असेल तर निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनेलला तुम्ही जोडलेले राहा. अर्थात या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.